प्रत्यक्ष बघतच नाहीत की मला लीगल ड्यूज काय मिळायला हवेत कायदेशीररित्या, आणि मग त्या बार्गेनिंगच्या ह्याच्यामध्ये बरेचदा वेळ निघून जाते आणि ती वेळ जी आहे ती वेळ ही बरेचदा कामगाराला मारक ठरणारी पण असू शकते. पण याचा अर्थ असा नाही की तारीख पे तारीख हा प्रकार आमच्या कार्यालयात होतो. पण ज्या वेळेस तो तंटा नाहीच सोडवला जाऊ शकत आहे, मग अशा वेळेस आमच्याकडे एकच उरतं की तो रेफरन्स करून देणं न्यायालयाकडे, कामगार न्यायालयाकडे. पण हा रेफरन्स जेव्हा कामगार न्यायालयात जातो त्यानंतरच्या गोष्टी मग कामगार कार्यालयाच्या हातात नाही राहत, कारण त्यावेळेस मग ह्या दोन्ही पक्षकारांनीच तो तंटा जो आहे, तो जो काही दावा जो आहे तो कोर्टामध्ये लढवायचा असतो. आणि मग कोर्ट आपल्याला माहिती आहेत की आता इतकी ओव्हरबर्डन आहेत, त्यांच्याकडे केसेस एवढ्या पेंडिंग असतात किंवा कोर्टाला निर्णय देताना काही प्रक्रिया पूर्ण करायला लागते. दोन्ही पार्ट्यांचं ऐकणं, त्यांचं पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेणं, एव्हिडन्स ॲक्ट फॉलो करणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बरेचदा मग वेळ काढूपणा दोन्हीकडच्या वकिलांकडनं केला जातो. आणि म्हणून त्या प्रकारच्या कामात आम्ही कामगार कार्यालय म्हणून त्यांना खरंच काही नाही मदत करू शकत. एकदा कामगार न्यायालयाकडे आम्ही रेफरन्स करून दिला की आमचा रोल तिथेच संपतो.